नमस्कार, मी समृद्धी जाधव. स्वागत आहे तुमचं टॉप न्यूज मराठीमध्ये. आत्ताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी येते पिंपरी चिंचवडमधून. पिंपरी चिंचवडमध्ये व्यावसायिक पती-पत्नींमध्ये काही कारणांवरून वाद झालेले होते. यामध्ये जी पत्नी आहे तिच्यावर एक गुन्हाही दाखल झालेला होता आणि याच गुन्हा दाखल झाल्याच्या नंतर या दोघांमध्ये जे काही संघर्ष निर्माण झाला, वाद झाले, या वादांमधून चक्क पतीनं विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता आणि याच व्यक्तीची आज सकाळच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाल्याचं समोर आलेलं आहे. त्यामुळे आता या प्रकरणामध्ये आत्महत्येचा गुन्हा तर दाखल होऊ शकतो अशा पद्धतीचं एकंदरीत कुठेतरी शक्यता निर्माण झालेली आहे. नेमकं या प्रकरणात काय-काय घडलं याविषयी आपण जाणून घेणार आहोत. हे जे प्रकरण आहे ते पिंपरी चिंचवडमधल्या चरोली नावाचा जो भाग आहे, चरोली बुद्रुक नावाचा, त्या परिसरामध्ये हे सगळं घडलेलं आहे. मुळात या ठिकाणी घडलेलं असं होतं, की कुमार ऐश्वर्य नावाचे 39 वर्षीय व्यक्ती आहेत, ज्यांच्या पत्नीचा रिअल इस्टेटचा बिझनेस होता. प्रीती ऐश्वर्य असं या महिलेचं नाव आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हे दोघेही पती-पत्नी विशेषतः यामध्ये जी महिला आहे प्रीती ऐश्वर्य या हा सगळा रिअल इस्टेटचा बिझनेस सांभाळत होत्या. असं असताना काही दिवसांपूर्वी त्यांच्यावरती एक गुन्हा दाखल झालेला होता. व्यवसायाशी रिलेटेड हा सगळा गुन्हा असल्याचं सांगितलं जातंय. मात्र जेव्हापासून हा गुन्हा दाखल झाला, तेव्हापासून या पती-पत्नीमध्ये वारंवार वाद होत होते. सातत्यानं अशा पद्धतीनं गुन्हा कसा काय दाखल झाला किंवा अशा प्रकरणांमध्ये आपल्या पत्नीनं पडू नये असं कुठेतरी त्यांना वाटायचं आणि याच गोष्टीवरून या दोघा पती-पत्नींमध्ये संघर्ष निर्माण झालेला होता. याच संघर्षामधून जे वाद झाले, हे वाद इतके टोकाला गेले, की 29 जानेवारीला हे वाद झाल्याच्या नंतर कुमार ऐश्वर्या यांनी त्यांच्याच घरामध्ये विष प्राशन केलं. औषधी विषारी अशा पद्धतीचं एक औषध जे आहे ते त्यांनी घेतलेलं होतं आणि त्याच्यानंतर ते खूप जास्त कॉन्शियस झाले. त्यानंतर त्यांना उलट्या व्हायला लागल्या. आणखी जास्त प्रकृती त्यांची ढासळल्याच्या नंतर त्यांच्या पत्नीनं त्यांना रुग्णालयामध्ये सुद्धा दाखल केलं आणि त्याच्यानंतर तिथे त्यांच्यावरती उपचार सुद्धा गेल्या 2-3 दिवसांपासून सुरू होते. 2-3 दिवसांमध्ये त्यांची प्रकृती थोडीशी स्टेबल सुद्धा झालेली होती. त्यामुळे कुमार ऐश्वर्य हे या सगळ्यामधून वाचतील असं वाटत होतं. मात्र तसं झालं नाही. आज सकाळच्या सुमारास त्यांची प्रकृती पुन्हा एकदा बिघडली आणि या सगळ्यामध्ये आता त्यांचा मृत्यू झाल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे मुळातच या दोघांमध्ये असं नेमकं काय घडलेलं होतं? हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न जो आहे तो आता विचारला जातोय. मुळात जर आपण बघितलं तर या प्रीती ऐश्वर्या ज्या आहेत त्या महिलेचा गेल्या अनेक वर्षांपासून बिझनेस असल्याचं सांगितलं जातं. रिअल इस्टेटमध्ये अनेक वर्ष ही महिला आहे. मात्र असं असताना त्यांच्यावरती जो काही गुन्हा दाखल झाला, त्यामुळे स्वतः कुमार ऐश्वर्य हे प्रचंड व्यथित झालेले होते. आपल्याच पत्नीविरोधात अशा पद्धतीचा गुन्हा दाखल होणं हे कुठेतरी त्यांना त्या गोष्टीची नाराजी होती आणि याच नाराजीवरून या दोघांमध्ये हे सगळे वाद जे ते गेल्या काही दिवसांपासून सुरू होते. याच वादातून हे सगळं टोकाचं पाऊल त्यांनी उचलल्याचं पाहायला मिळतंय. आता या प्रकरणामध्ये दिघी पोलिसांमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे आणि या गुन्ह्याच्या नंतर आता दिघी पोलीस या सगळ्याचा तपास करताना पाहायला मिळतायत, की नेमकं या दोघांमध्ये असं काय घडलेलं होतं? इतके टोकाचे वाद नेमके कशासाठी झाले? की जेणेकरून या सगळ्यामध्ये कुमार ऐश्वर्य यांनी स्वतःला संपवण्यापर्यंत ते रागात होते किंवा इतके ते संतप्त झालेले होते. असं या पती-पत्नीमध्ये नेमकं काय घडलं? किंवा या सगळ्यामध्ये आणखी कुठला एखादा वेगळा अँगल आहे का? असे अनेक प्रश्न उपस्थित झालेले आहेत आणि अचानकपणे एका बिझनेसमनची या सगळ्यामध्ये आत्महत्या त्यांनी केल्यामुळे कुठेतरी आणखी जास्त चर्चेला वाव आहे. आणखी जास्त चर्चा या सगळ्याची पिंपरी चिंचवडमध्ये होताना पाहायला मिळते आणि त्याचमुळे दिघी पोलीस सुद्धा आता या सगळ्यामध्ये ॲक्टिव्हली सगळा तपास करताना पाहायला मिळतात. नेमकं या विष प्राशन करण्याच्या आधी काय घडलेलं होतं? त्यांनी स्वतः हे विष प्राशन केलेलं होतं, की त्यांना आत्महत्या करण्यासाठी कोणी प्रवृत्त केलेलं होतं? या सगळ्याच अनुषंगानं हा सगळा तपास सुरू असलेला पाहायला मिळतोय आणि या तपासामधून काय समोर येतंय हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे. दिघी पोलीस या सगळ्यामध्ये तपास करतात. जे कोणी या प्रकरणामध्ये खरंच दोषी आढळले किंवा या प्रकरणाला जर वेगळा एखादा अँगल असेल, तर त्या प्रकरणांमधल्या दोषींवरती कायदेशीर कारवाई केली जाईल असं सुद्धा पोलिसांकडून सांगितलं जातंय. त्यामुळे आता या प्रकरणामध्ये नेमकं काय समोर येतंय? हे जे काही वाद झालेले होते, हे वाद केवळ पत्नीवरती जो काही गुन्हा दाखल झाला त्यातून निर्माण झालेले वाद होते, की मग आणखी काही होतं, की आणखी कुठलं कौटुंबिक कारण होतं? या सगळ्याचा तपास आता पोलीस करताना पाहायला मिळतात. त्यामुळे पोलिसांच्या तपासातून आणखी काय-काय समोर येतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मात्र कुमार ऐश्वर्य यांच्या या आत्महत्येमुळे कुठेतरी सगळीकडेच पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा खळबळ उडालेली पाहायला मिळते. चरोलीच्या परिसरामध्ये सुद्धा हे दाम्पत्य जे आहे ते नावाजलेलं दाम्पत्य होतं. त्यामुळे अशा पद्धतीनं आत्महत्या त्यांनी केल्यामुळे आणि अर्थात उपचारादरम्यान त्यांचा आता मृत्यू सुद्धा झालाय. त्यामुळे
शेजारी सुद्धा सगळ्यांकडूनच या संदर्भामध्ये कुठेतरी संशय व्यक्त केला जातोय आणि त्यामुळेच पोलीस सुद्धा या प्रकरणामध्ये आता तपास करत असलेले पाहायला मिळतात. अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी.